टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्या सोबत आहेत। धर्मो काय सांगाल, आता जे आहे ते तृप्ती देसाई यांनी भेट घेतली, चर्चा केली? तृप्ती देसाई ताई ज्या आज SP ऑफिसला आल्या होत्या, त्यांच्याकडे काही पूर्वीचं जे वातावरण होतं इथं हे हत्याकांड होण्याच्या अगोदर त्यांच्याकडे काही जे पुरावे होते ते घेऊन SP ऑफिसला आल्या होत्या आणि परत मग SP ऑफिसला ते पुरावे दिल्यानंतर देशमुख कुटुंबियाच्या भेटीसाठी त्या आल्या। इथं त्यांनी चर्चा केली आणि त्या इथून आता गेलेल्या आहेत। त्यांनी जे आहे ते पोलीस अधिकाऱ्यांकडे 26 पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्याचे पुरावे दिलेत, जे वाल्मिक कराड यांच्या जवळचे होते। नाही, त्या संदर्भात आता जे पुरावे दिलेत त्याची शहानिशा पण होईल आणि त्याच्यावर पुढील कारवाई हे जे SP साहेब आहेत ते नक्कीच करतील। जर का ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दिलेल्या जशात तशा समोर आल्या तर कारवाई करणं हे साहेबांना बंधनकारक असेल असं मला वाटतंय आणि त्याच अनुषंगाने ते पुढील कारवाई करतील। 9 तारखेला जे ते या संपूर्ण घटनेला 3 महिने उलटून गेलेत, मात्र अजूनही कृष्णा आंधळे जे आहे ते फरार आहे। मागणी आहे अशी की त्याला पकडून जेरबंद करा। ह्याच्यातून फक्त एकच गोष्ट आहे की पूर्वीची जी परिस्थिती होती, ज्या अनुषंगाने आज तृप्तीताईनं जे काही पुरावे दिलेत पोलिसांच्या विरोधातील, तर मला हेच म्हणायचं ह्यातून की जे आरोपी आहे फरार असलेला, तो जर पोलिसांसोबत 307 सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असताना देखील पोलिसांसोबत राहत होता, तर त्याच वेळेस त्याला जर त्याच्यावर लक्ष दिलं असतं, त्याला शिक्षा दिली असती, तर अशा घटना पुढे घडल्या नसत्या। आणि याला सगळे कारणीभूत जे काही लोक आहेत कुचकामी, जे कर्तव्यावर असताना देखील अशा गोष्टीला साथ जे देत होते, त्या लोकांवर काय कारवाई करायची हे SP साहेबांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि तो म्हणूनच फरार होता, त्याला पोलिसांचा अभय होतं। आता खरं तर चार्जशीट दाखल झालेली आहे, एक सुनावणीसुद्धा झाली, काय आता म्हणजे या प्रकरणात सगळं स्टेटस आहे? आता हे सगळं चार्जशीट आहे ते 26 तारखेला फ्रेम होईल आणि मग तिथून पुढं सगळं जे तपास यंत्रणा आहे, जे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सगळं जे चार्जशीट आलेलं आहे त्याची सुनावणी होईल आणि आम्हाला एक अपेक्षा आहे की लवकरात लवकर याच्यातून न्याय भेटावा, आरोपींना फाशी व्हावी आणि त्याचीच आम्हाला अपेक्षा आहे। आपण बघितलं तर जेव्हा चार्जशीट दाखल केली होती तेव्हा तुम्ही असं म्हटले होते की आता पार्ट 2 सुरू झाला आहे। हा त्याचाच भाग आहे। आमच्याकडे जे काही माहिती आहे सध्या ते आम्ही सर्वांच्या माहितीस्तव सादर करणार आहोत। आरोपी पण पकडणं बाकी आहे अजून। तो आरोपी पकडल्यानंतर एक सप्लिमेंटरी चार्जशीट तयार होईल, त्याच्यामध्ये नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असेल आणि त्याची दखल गांभीर्यानं कशी घेतील, बीडचे पालकमंत्री आहेत, गृह मंत्रालय आहे आणि पोलीस प्रशासन आहे, हे कसं गांभीर्यानं घेईल याकडं आमचं सगळ्यात मोठं टार्गेट असणार आहे आणि आम्ही ती सर्व माहिती एकत्रित करून, जसे की आज ज्या पद्धतीनं त्यांनी काही पुरावे दिले तशाच पद्धतीचे पुरावे, तशाच पद्धतीचं आमच्याकडे जे काही माहिती आहे ती सगळी आम्ही देणार आहोत आणि ती खरी असणार आहे। त्याच्यामध्ये कुठंही म्हणजे विनाकारण संकलित केलेली माहिती नसणार आहे, सगळी खरी माहिती असणार आहे। निश्चित आपण जर बघितलं तर हे होते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, ज्यांनी आपल्यास संवाद साधला आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।